स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली कारण की आज थोडं अर्जंटमध्ये काम निघालं होतं त्याच्यामुळं ना गडबडीमध्ये काय आपल्याला ब्लॉग बनवायला जमलंच नाही मला. थोडा उशिरा स्टार्ट केला मित्रांनो कारण की वळणला गेलो होतो. विषय असा झाला का दुपारी आपल्या घरी पाहुणे आले होते. तर पाहुण्यांना जाता करता कसे 2-2:30 वाजले मित्रांनो. मग कसे पप्पा 2 दिवसापासून सुट्टीवर होते. ते मग मला वाटले का मला ड्युटीवर जावं लागेल. त्याच्यामुळं मग त्यांना आणून घातलं मित्रांनो. कसं आहे पाहुण्यामुळं जास्त टाईम गेला. बाहेरून आले होते मित्रांनो आपल्याकडे ते. तर हे बघा मी इथं थांबलो रोडला आता. हे बघा हे समोर हे दिसतात ना मित्रांनो. हे बघा पाण्याचे स्प्रिंकलर असतात मित्रांनो. पाईपलाईन जागोजागी काढत असतात. मस्त आत्ता बनवायला दिसते बरं का हे दोन. कसं याचा उपयोग आहे ना, कसं पाणी निघतं ना तर रानांना पण होतो आणि प्यायला पण होतो. कसं डॅमचं वगैरे पाणी असतं तळ्याचं लांबून जे येतात ना शेतकरी वगैरे, तर कामा वगैरेला माणसं येतात शेतीमध्ये, त्यांना देखील याचा उपयोग होतो बरं का. हे बघा समोरच ऊसाचं रान आहे. हे बघा इथं काढायला गहू आलेला आहे मित्रांनो पुरा. नुसतं हार्वेस्टर घालायचं आणि गहू काढून घ्यायचा आहे असा झालाय तो तिकडं पर्यंत दिसतंय पार त्या रोडच्या तिकडं पर्यंत आहे पार त्या डीपीकडं मित्रांनो. हा बघा इकडं पण तेच आहे. आता प्लॉट सगळा त्यानेच भरलेला दिसतोय. समोर नारळीचे झाड आहे. चाललो होतो घरी, म्हटलं चला आपलं व्हिडिओला स्टार्ट करू थोडं. कसं दिवसभर काय जमलंच नाही मित्रांनो. पाहुणे बाहेरून आलते मग कसं त्यांच्या तर टाइम गेला कळूनच नाही आलं किती वाजले किती नाही. मग इकडं पण यायचं होतं, त्यांना सोडलं. आपण इथं घासाचे रान किती भारी बघा ना. याला खरं घास घास शिवाय मजाच नाही होत जनावरांना. खाली एकच नंबर घास असतो. चल तर चला मित्रांनो निघू मग आपण जाऊ आता. मित्रांनो तर तिथून निघालो मित्रांनो. सूर्य बघा तसा दिवस आता खाली गेलाय मित्रांनो. त्याच्यामुळे आहे ना तोंडावर ऊन येतंय. बघा इथं आपले आंब्याचे झाड आहे दोन. रोड बघा काय सुंदर रोड आहे. त्याच्यामुळं गाडी चालवायला चांगलंच परफेक्ट जमून राहिलंय. ट्रॅक्टरपेक्षा जास्त उड्या घेऊन राहिली गाडी. आमच्या इकडे ना मित्रांनो सगळ्यात जास्त आहे ना आपलं याचेच ऊसाची शेती करतात जास्त. त्याच्यामुळं सगळीकडे ऊसाची ऊस आहे. ऊस कांदे हे बघा इकडे लागवून. हे बघा समोर बाबा चालले आता फिरायचा टाइम झाला असं फिरतात. उन्हाचं निघलं होतं मित्रांनो घरून. त्याच्यामुळं हे त्या दिवशी इथं ब्लॉग बनवला होता मित्रांनो. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. हा बघा ते शेत आहे अजून नांगरून पडलंय. आता काहीतरी पीक वगैरे करतील. तर विषय मित्रांनो दुपारी ना उन्हाचीच निघलो. त्याच्यामुळे ना टोपी घालून आलो होतो मित्रांनो. तर केस पार विस्कटून गेले बघा. रान किती गावाचं लय मोठं रान आहे बघा मित्रांनो. हे शेत हे बघा काय मस्त आहे. ते काय म्हणते ना काहीच तरी शेत आहे मित्रांनो, नाव आठवा ना मला. तर चला मित्रांनो हे दाखवण्यासाठी थांबलो होतो. चला जाऊ घरी मग आता. तर मित्रांनो मी आता घरी आलो मित्रांनो. अजून कपडे बिपडे नाही बदलले, कपडे चेंज नाही केले. तसं मग तोंड वगैरे धुवायचं आहे मित्रांनो, फ्रेश व्हायचं आहे. चहा वगैरे घेतो मित्रांनो. कसं मग हे बघा धूळ सकाळी घालून गेलो तो दुपारी पुरा खराब झाला लगेच. काय आहे आता मोठे गाडी गेले ना मित्रांनो जवळून अख्खा खाकाना अंगावर बसतो. त्याच्यामुळं ना सर्व कपडे खराब होते. टोपी घातली होती त्याच्यामुळे केस बघा कसे झालेत. कसं आहे आता चालूच राहतं. उन्हाचे दिवस झाले. दाढी बिडी काय केलेली नाही अजून मित्रांनो आता. तर मित्रांनो मी असं इथेच संपवतो ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी.